मग थोडंसं 6व्या अध्यायाविषयी, ज्या 6व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, मग जरा 2 दिवस गेले आहेत निश्चित, ज्याने क्विज सोडवली आहे किंवा काय, पण थोडंसं चॅट करूया, म्हणजे मग आपल्याला थोडीशी रिव्हिजन होईल, तुमच्याशी संवादही साधता येईल आणि आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर. तर मला सांगाल की 6व्या अध्यायामध्ये काय बघितलं आपण? म्यूट असाल, अनम्यूट. 6व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं? अष्टांग योग म्हणजे काय बघितलं? अष्टांग योगाची प्रगती बघितली, अष्टांग योगाचे टप्पे बघितले, कोणते कोणते ते, आणि अष्टांग योगामध्ये मनाला संयम करणे हे महत्वाचं आहे हे बघितलं. आणि अष्टांग योगाचं शेवटचं ध्येय जे आहे ते भगवंताशी योग जोडणं आणि मुक्ती मिळवणं हे आहे, हे आपण 6व्या अध्यायात बघितलं. ठीक आहे, हरे कृष्ण. खूप धन्यवाद माताजी, खूप धन्यवाद. आणि खूप छान तुम्ही सांगितलं. तर निश्चितच जसं माताजीने सांगितलंय, अजून कोणाला सांगण्याची इच्छा असेल तरी सांगावं त्यांनी. काय बघितलं आणि काय काय कळलं त्याच्यातून? भक्तियोग बघितला आपण. भक्तियोग, कारण जिथे मनाला संयमित करायचंय, मग ज्या मार्गाने, मग अष्टांग योग, ज्ञानयोग, कर्मयोग, सांख्य योग, या सगळ्यातून आपण जातोय. मग ज्या अष्टांग योगामध्ये एवढे 8 पायऱ्या बघितल्या, मग त्यांनी टप्प्याटप्प्याने जाण्यापेक्षा भगवंतांनी सांगितलंय की मग हा भक्तीचा मार्ग, आणि या भक्तीच्या मार्गावरून थेट अगदी शिडीसारखा किंवा त्या लिफ्ट सारखा तू अगदी मंत्र, म्हणजे मंत्राचा महत्व सांगितलेलं आहे. आणि कशा प्रकारे या आध्यात्मिक मार्गावरती उन्नती साधण्यासाठी त्या भक्ती योग मार्गातून जाणं हे किती उत्तम आहे आणि किती महत्वाचं आहे. कारण जिथे भगवंतांशी जोडला जातोय, जिथे कृष्ण भावना भावित, आणि म्हणूनच त्या कृष्ण कॉन्शियसनेस, की त्या कृष्ण भावना भावित अशा भावनांना निर्माण करणं आणि त्याच मार्गाने स्वतःला मार्गस्थ करणं, कुठेतरी आत्मसाक्षात्कारी भावना तयार होणं, आणि मग शरीराच्या पातळीवर न जगता आत्म्याच्या पातळीवर, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि जी गोष्ट जशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेली आहे किंवा ते गुह्य ज्ञान दिलेलं आहे, गुह्यतम ज्ञान मिळणार आहे. आजच्याही अध्यायात आपण अनेक ज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत आणि या भक्तीच्या मार्गाला आपण सुरुवात करणार आहोत. ज्या पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्मयोग आपण बघितलेला आहे आणि आता 7 ते 12 पूर्णपणे भक्ती योग आपण बघणार आहोत. ही भक्तीची अवीट गोडी आपल्याला बघायची आहे. मग भगवंत म्हणाले की ज्यांनी या अष्टांग योगामध्ये जरी पूर्ण प्रगती केली नाही आणि ते करता करता ते अयशस्वी झाले आणि त्यांनी तो मार्ग सोडून दिला, तरी पण कुठेतरी त्या भक्तीचं रक्षण केलं जातं आणि भगवंतांकडून योगक्षेम वहाम्य, भगवंत निश्चितच त्याची काळजी घेतात. आणि म्हणूनच कुठेतरी जर त्या अयशस्वी योगी जरी झाले तरी त्यांचं कर्म वाया जात नाही आणि त्यांना त्यांचं कर्म, त्यांना पुण्य हे मिळतं की त्यांना एखाद्या चांगल्या घरात जन्म मिळतो, श्रीमंत घरामध्ये जन्म मिळतो, आध्यात्मिक घरामध्ये, कुटुंबामध्ये जन्म मिळतो आणि ते आपलं पुढचं जे काही आपलं भाविक कार्य आहे आणि आपल्या भक्ती योगामधलं कार्य अशा प्रकारे ते पुढे नेऊ शकतात. मग त्या पुण्याचं जे काही गणती आपण म्हणतो की ती आधीची असते आणि मग त्या कर्माचे भोग आपण बघितले आणि कशा प्रकारे कर्म कुठल्या परिणितींसाठी आपण म्हणतो ना, ज्याची परिणिती म्हणजे त्या कर्माची परिणिती, मग त्या उपभोगाबरोबर भोगही भोगायला लागणं. हरे कृष्ण. मी थोडं म्यूट करते सगळ्यांना, आवाज येत आहेत, मग परत आपण म्यूट करूया. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग कशा प्रकारे हे योगी, त्यांना आध्यात्मिक कुटुंबात जन्म मिळतो किंवा त्यांना श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म मिळतो की जेणेकरून ते त्यांचं आध्यात्मिक जे अध्ययन आहे आणि त्याच टप्प्यावरून स्वतःला नेऊ शकतील. आणि या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा कुठला, तर सर्वात महत्वाची गोष्ट कुठली, तर तो भक्ती योग, जो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या अध्यायापासून आपण भक्ती योगा, जास्तीत जास्त भक्ती योगाविषयी जाणणार आहोत आणि कशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन आणि मग त्या भक्तीच्या मार्गावर, त्या शिडीच्या मार्गाने, लिफ्टच्या मार्गाने सर्वात जवळचं म्हणजे भगवंतांच्या जवळचं स्थान, कुठेतरी त्या गोष्टीशी एकरूप नाही, परंतु मग ज्या आपण म्हणतो एक शब्द
एक मिनिट हा. ठीक आहे. आणि म्हणूनच मग त्यांचं कुठेही नुकसान होत नाही, ते त्यांचं आध्यात्मिक कर्म पूर्ण करू शकतात. त्यांचं पुण्य केलेलं कुठलंही वाया जात नाही. आणि असे हे अयशस्वी योगी श्रीमंत घरात जन्म घेऊ शकतात. म्हणजे जे काही पुण्य केलं आहे त्या पुण्याचं निश्चितच कर्मफळ मिळतं. आणि म्हणूनच मग त्यांना त्या यशस्वी योग्यांना त्या गोष्टीमध्ये प्रवेश मिळतो आणि त्यांना श्रीमंत घरात प्रवेश मिळाल्या, कुटुंबात जन्म मिळाल्यामुळे ते त्यांचं आध्यात्मिक अध्ययन पुढे चालू ठेवू शकतात. आणि म्हणूनच या सगळ्यावरती माझ्या मंत्राबद्दल, मंत्र माझ्या मनाला घेऊन जाणार, मनाला त्या साऊंड वेव्हमुळे कशा प्रकारे मग आपण म्हणतो ना परिवर्तित केलं जातं. आणि म्हणूनच अशा या भक्ती योगाचा मार्ग आपण आज समजून घेणार आहोत. ज्या मंत्राचा महिमा मी तुम्हाला परवा सांगितलेला आहे, मग त्या मंत्राचा महिमा जाणून घ्या. कुठले डूज आहेत, कुठले डोंट्स, काय करावं काय न करावं हे पण आपण खुलासितपणे त्याचा चर्चा करू शकतो. एक मिनिट, एक सेकंड. हरे कृष्ण. मग त्या मंत्राचे जसे आपण की काय काय त्याला किती बंधन आवश्यक, तर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कधी करू शकता, तर स्नानापूर्वी पण करू शकता. मग जी भक्ती, ज्या ब्रह्ममुहूर्ताची वेळ सांगितली अशा वेळेला तुम्ही जर मंत्र उच्चार आणि नामजप केलात तर निश्चितच तो खूप इफेक्टिव्ह आहे. आजच प्रभूजींनी सांगितलं, एकानी भागवत चालू असताना विचारलं की आज ग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे. मग जिथे सूर्यग्रहण दिसणार आहे त्यांनाच त्याचा इम्पॅक्ट आहे, त्यांनाच त्याचा कुठेतरी परिणाम भोगायला लागतात. परंतु अशा वेळेला नामस्मरण करा. सगळ्यांनी लक्षात ठेवा की आज 4:30 नंतर ग्रहण आहे, सूर्यग्रहण. तर निश्चितच काही हवेमध्ये बदल आणि काही वेगवेगळ्या बदल होत असतात. तर अशामध्ये तुम्ही नामस्मरण करत राहा. नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणूनच ज्या चैतन्य महाप्रभूंनी या महामंत्राचा महिमा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये या श्लोकाचं वर्णन केलेलं आहे की एव नास्ति एव गतिर अन्यथा. कशा प्रकारे मग हरेर नम केवलम एव नास्ति एव गतिर अन्यथा. म्हणून कुठलाही मार्ग नाहीये, तर कशा प्रकारे नामस्मरणाचं महत्व जाणून नामस्मरण जास्तीत जास्त आपलं वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग त्याच लाईन्सवर आज आपल्याला 7व्या अध्यायामध्ये, प्रत्यक्ष भक्तीच्या अध्यायामध्ये मग कृष्णाच्या ज्ञानाचा महिमा सांगितलेला आहे. जे ज्ञान आधीही घेतलेलं आहे, परंतु त्याचा महिमा काय, भगवान कृष्णाच्या शक्तींचं, व प्रत्यक्ष भगवंत आपल्या शक्तींचं उच्चारण करतात आणि आपल्या शक्तींचं वर्णन करतात की कुठे मला भेटू शकशील. अर्जुना जेव्हा प्रश्न विचारतोय की मग तू कुठे मला भेटू शकशील, या प्रश्नांची उत्तर देताना भगवंतांनी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच त्या प्रकारे भगवंतांच्या शक्तीचं ज्ञान, मग किती प्रकारच्या शक्ती आहेत भगवंतांच्या, पराशक्ती, अपराशक्ती, आणि जी मार्जिनल आहे तिथे कुठेतरी भौतिक जगताची निर्मिती आहे. आणि म्हणूनच या भौतिक जगताला उत्तम मार्ग मिळणं, उत्तम मार्गदर्शन मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच भगवंताला शरण जाणं, देवपूजा, व्यक्तित्ववाद असे वेगवेगळे निरनिराळ्या गोष्टी संबोधिल्या जातात. परंतु कशा प्रकारे, मग त्या भ्रमातून कुठेतरी भक्तीकडे, की कुठल्याही प्रकारचं न भरकटता भक्तीचा मार्ग जो इतका पटकन तुम्हाला लिफ्ट त्या मार्गावरती, आणि जेव्हा जीर्ण शरीर टाकलं जाईल तेव्हा निश्चितच त्याला मोक्ष प्राप्ती, आणि त्या मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितच कुठेतरी या सगळ्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच भक्तीचा मार्ग, ज्या भक्तीच्या मार्गाला आपण जाणणार आहोत त्या भक्तीच्या मार्गाकडे आपण वळूया. मग ह्या ज्ञानाचा महिमा, की वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, गुह्य ज्ञान तर दिलंय, पण आजही भगवंत म्हणतात की हे ज्ञान घेऊन तू अजून धन्य होशील, की ज्या ज्ञानाला मी तुला आता सांगणार आहे. श्री भगवान वाच मय्यासक्त मनः पार्थ योनम युञ्जनमश्रया मदाश्रयः संशयम समग्रम माम यथा न्याससी तच्छृणु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्था,
हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग भगवंत म्हणतायत की मय्यासक्त मना पार्थ योनम युंज मदाश्रया असंशयम समग्राम, की माझ्या भावनेने परिपूर्ण युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संशय न ठेवता तू मला जाणू शकशील. परंतु माझ्या भावनेने परिपूर्ण, मग ती भावना भगवंतांची भावना, ज्या परमेश्वराचे आपण अंश आहोत, ज्या भगवंतांचे आपण अंश आहोत, आणि निश्चितच त्यांच्यामध्ये ती आपण बघतो की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ मी तुम्हाला देणार होती. ठीक आहे, याच्यामध्ये पुढे आहेत अजून एक दोन उदाहरणं. आणि म्हणूनच या योगाभ्यासाद्वारे माझं मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह, की मग या योगाभ्यासात मग जर आपण शारीरिक योग बघितला तो नसून तर हा योगाभ्यास आणि अशा प्रकारचं सामर्थ्य वाढवणं स्वतःचं, की कशा प्रकारे आपण या अभ्यासाद्वारे नुसत्या शारीरिक गोष्टींना नाही तर मानसिक गोष्टींनाही तितकं महत्व दिलं पाहिजे. आणि म्हणूनच त्या योगाभ्यासाद्वारे तू मला निश्चितपणे पूर्णपणे जाणू शकशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवयाची शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. एक सेकंद. मग भगवंत म्हणतायत की प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान असं दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो, की ज्या प्रॅक्टिकल मग ज्या भौतिक जगामध्ये तुझी निर्मिती झालेली आहे, भौतिक जगामध्ये या मनुष्याची निर्मिती आणि या भौतिक प्रकृतीचेही जे पूर्णपणे ज्यांनी निर्माण केलेली आहे ते भगवंतच आहेत. म्हणून भगवंत म्हणतायत त्या दिव्य ज्ञानाला, या दोन्ही प्रकारच्या गोष्टींना, की कशा प्रकारे प्रत्यक्ष ज्ञान आणि जे दिव्य पवित्र ज्ञान आहे ते मी तुला पूर्णपणे सांगतो, की हे जाणल्यानंतर मग अर्जुनाचे प्रश्न जसे संपत नाही तसं ज्ञानाचा खजिनाही उघडलेलाच आहे. हो सॉरी. आणि म्हणूनच या ज्ञान योगामार्फत आपण कुठेतरी त्यांना जाणल्याशिवाय, म्हणून भगवंतांना जाणल्याशिवाय तू राहू शकणार नाहीस. मग कोण भगवंतांना जाणू शकतं? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. हरे कृष्ण. सुनैया माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वता जाणतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तुम्हाला पण को होस्ट केले मी. ठीक आहे. आणि मग कोण जाणू शकतं? तर अनेक लोक, तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की अनेक लाखो लोक मॅरेथॉनसाठी रजिस्टर करतात, अनेक लाखो लोक धावतात पण आहेत, पण किती जण शेवटपर्यंत जाऊ शकतात? ज्यांची कपॅसिटी आहे मग अगदी 21 किलोमीटरचं जे डिस्टन्स असतं, परंतु या मॅरेथॉनमध्ये असं आपण बघितलेलं आहे की अत्यंत मोठ्या प्रमाणावर ही अशी स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणून लोक येऊन त्यांच्यामध्ये भाग घेत असतात. आणि म्हणूनच असंच उदाहरण द्यायचं झालं तर सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच, मग ती दुर्मिळ व्यक्ती, एखादीच व्यक्ती कुठेतरी शेवटपर्यंत जाऊन ती पहिला नंबर मिळवते. मग दुसरा तिसरा असे रनर्स अप असतात, परंतु कशा प्रकारे मग त्या पहिल्या नंबरला, की म्हणूनच त्या सिद्धी प्राप्त करू शकतात. आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच, मग या मनुष्य जे शुद्ध भक्त आहेत ते भगवंतांना जाणू शकतात. परंतु तत्वतः मग हे तत्व काय आहे?
आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत की सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादा स्त्री सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ज्यांना आध्यात्मिक पातळीवर जायचंय. मग ज्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशा 3 टप्प्यांवरती जरी असलं तरी भगवंतांनी सर्वांना कबूल केलेलं आहे. भगवंतांजवळ कुठलाही मतभेद तर नाहीच आहे, परंतु भगवंतांनी सांगितलं आहे की मग कशा प्रकारे या आपण म्हणतो की कंपॅरिझन नाहीये तिथे, परंतु कशा प्रकारे मग भगवंत उपदेश करता आहेत की अनेक असे लोक सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, पण एखादाच भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. मग त्याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्ही सहज बघा, ते बाकी तर आहे उदाहरण, पण प्रत्यक्ष रजिस्ट्रेशनचं उदाहरण तुमच्या या क्लासला यायच्या आधी 400-500 लोक रजिस्टर करतात. पण काय कारण? मग त्याच्यापैकी कोण तर तुमच्यासारखे हे जे 11-12 लोक आहेत ते निश्चितच पुढे 19 लोक आहात, तर निश्चितच पुढे त्या मार्गावरती स्वतःला प्रगत करण्याचा प्रयत्न कराल. आणि म्हणूनच हा भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. म्हणून ही जी एखादीच व्यक्ती ज्या मॅरेथॉनच्या स्पर्धा परीक्षेवरनं, मॅरेथॉनवरनं सांगितलेली आहे, त्याच वरनं आपल्याला हे लक्षात येतं. भूमिरापो नलो वायु मनो बुद्धिरेव च अहंकारम इतीयं मे विना प्रकृतिष्टधा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. काहीतरी नेटवर्क इश्यू येतं, 1 सेकंद द्या. नेटवर्क इश्यू येतो. मग हे पृथ्वी, जसं मी म्हटलं की अंतरंग मन आहे आणि बाह्य शरीर आपलं जे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश आणि मग जे अंतरंग मन आहे ज्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. बघा, मग या शक्तींनाच आपल्याला पुढे जाणायचंय की मग या ज्या पंचमहाभूत याच्यापासून जी बनलेली गोष्ट आणि त्याच्याच बरोबर जे बाह्य शरीर या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, परंतु मग ते मन, बुद्धी आणि अहंकार यांना कशा प्रकारे नियंत्रित केलं पाहिजे, कारण ती भगवंतांचीच शक्ती आहे. पण भगवंतांची शक्ती ही जी परा अपरा याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे, त्यापैकी जी अपरा प्रकृती आहे त्याच्यामध्ये बरेच जण अपरा प्रकृती आहे ती भौतिक जगाची निगडीत आहे आणि परा प्रकृती ही आध्यात्मिक जगताशी निगडीत आहे. आणि म्हणूनच भगवंतांच्या पासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, ज्यांच्यामध्ये हे पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, बघा तुम्हाला प्रत्येक अवयवांमध्ये भगवंतांच्या दिसतं की कशा प्रकारे त्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच मग या 8 भगवंतांच्या विभूती आहेत हे लक्षात घ्या. चित्र खूप डार्क आहे तरी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक गोष्ट अशी परा प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवाचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या व्यतिरिक्त म्हणजे कशा व्यतिरिक्त, तर परा आणि अपरा. मग ही अपरा शक्ती ही भौतिक जगताशी निगडीत आहे आणि अपरा आणि परा मध्ये जो मार्जिनल आपण म्हणतो ना, काठावरची जी शक्ती आहे भगवंतांची, तिथे जीवाची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणूनच ज्या प्रकृतीमध्ये जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो अशी ही परा प्रकृती आणि जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. मग या परा प्रकृती पासूनच भौतिक जगत निर्माण झालंय, जिथे जीवांची निर्मिती झालेली आहे. आणि हे जीव काय करतात, तर कनिष्ठ भौतिक. मग कशा प्रकारे आपल्याला चित्रात दिसतंय की हे 84 लक्ष योनीतून जन्म घेऊन मग त्यांना हा मानवी जन्म मिळालेला आहे. असं जे सांगितलं जातं की कशा प्रकारे मग सगळे हिंस्र प्राणी त्या दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून आहेत. अशा प्रकारे मग या गोष्टी
कुठेतरी त्या साधनांचा उपयोग कसा होईल याचा विचार करून हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.6 सर्व सृष्टी प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. 7.7 हे धनंजया, माझ्याकडून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. का टेक्निकली एक सेकंड ना काहीतरी तो डेटा कमी पडतोय. मग सर्व प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीतून होतो. बघा की भगवंतांच्या या शक्तींचं वर्णन केलेलं आहे. मग अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि जी मार्जिनल शक्ती आहे, जी काठावरची शक्ती, त्याच्यामध्ये जीवांचा समावेश केलेला आहे. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा म्हणजे कुणाचा? तर या 84 लक्ष योनींमधून जे जीव जन्म घेत असतात या सगळ्यांचा, मग या सगळ्यांचा, मग याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा सजीव सगळ्या गोष्टींचा जन्म हा भगवंतांपासूनच होतो आणि त्याचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे. कशा प्रकारे भगवंत सांगतायत की मग ज्याची निर्मिती केली त्याचा उत्पत्ती करता, ज्याचं प्रलय करणं, उत्पत्ती ज्यांनी केली आहे त्याचं प्रलय करणं हे कठीण नाहीये, परंतु मीच याचा उत्पत्ती करता. आणि मग कशा प्रकारे आपल्याला या शक्तींना अजून जाणायचं आहे. मग ही भौतिक शक्ती काय आहे आणि आध्यात्मिक शक्ती काय आहे? तर अपराशक्ती म्हणजे भौतिक शक्ती. माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. मग ज्या महाविष्णूंच्या तत्वाविषयी आपण जाणलं, जे मनमोहक असं श्याम सुंदर रूप आपण बघतो आहोत, तर निश्चितच कशा प्रकारे आपण श्रेष्ठ असे दुसरे कुठलेही, ज्या महाविष्णूचं तत्व मी सांगत होते त्या महाविष्णूच्या नुसत्या श्वासातून, मग विष्णूच्या श्वासातून अनेक ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचं तत्व हे भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असं नाहीये. दोऱ्यात ओवलेल्या मग त्या ग्रहांची बघा, ते ग्रह, ज्या ग्रहांवरती ग्रह फिरता आहेत त्यांच्यावरची भावना मग कशा प्रकारे, नाहीतर एखादं कलिंगड तुम्ही जर घेतलं आणि टाकलं खाली तर निश्चितच ते पडेल हो, पण ते कशा प्रकारे त्या हवेमध्ये, अवकाशामध्ये वावर करता आहेत. आणि म्हणूनच हे सर्व जी मोहमाया आहे, जी योग माया आहे, ही भगवंतांपासूनच सगळं निर्मिती आहे. आणि म्हणूनच दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. पण भगवंत हेही सांगतायत की मला ओळखायला मात्र अजून जमलेलं नाहीये. आणि म्हणूनच या मण्यांचा हा जो उल्लेख केलेला आहे, हा निरनिराळे ग्रह कसे आणि कशा प्रकारे मी सांगितलं की मग हे अध्याय ज्याप्रमाणे जोडले गेलेले आहेत त्याचप्रमाणे, जसं ते मण्यांचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे इथे आपण बघतो आहोत की या विष्णूचं तत्व आणि प्रत्येक हृदयामध्ये म्हणजे 84 लक्ष योनींमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत स्थित आहेत. आणि म्हणूनच दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्या आश्रित आहे. मग कशा प्रकारे भगवंतांना कुठे जाणायचं आहे हे भगवंतांना अर्जुनाने विचारलेलं आहे. रसोहमप्सु कौन्तेय प्रभामि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खें पुरुषं नृषु पौरुषं नृषु. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओमकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग अर्जुनाला जो प्रश्न पडला आहे आणि भगवंत आपल्या शक्तींबद्दल सांगतायत, मग प्रत्यक्ष भगवंत आपल्या तोंडून, आपल्या मुखकमलातून भगवंत सांगतायत की कशामध्ये तू मला बघू शकतोस. आणि म्हणूनच ज्या पाण्याच्या थेंबाचं चित्र दिलंय त्या थेंबामध्ये प्रत्यक्ष भगवंत आहेत. मग त्या पाण्याची चव, मग त्या विभूती मी तुम्हाला थोडक्यात या तात्पर्यासह वाचून दाखवते.
खूप छान वर्णन केलेलं आहे, म्हणून मी न राहून अगदी वाचणार आहे तो तुमच्यासाठी. मग या विभूतींचं वर्णन केलंय. विभूती 10व्या अध्यायातही आपल्याला जाणतायत, पण प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलं की कुठे तू मला बघू शकशील. आणि म्हणूनच अर्जुनाला जेव्हा अर्जुनाला अर्जुनाने भगवंतांना आपलं गुरु मानलेलं आहे आणि पूर्ण त्यांना आत्मसाक्षात्कारी भावनेने त्याने शरणागत आलेला आहे. आणि तुम्ही मला आता मार्गदर्शन करा की मी काय करायचंय. मग तिथेच अर्जुन विचारतोय कशामध्ये मी तुमचं पूजन करू शकतो, कशामध्ये मी तुम्हाला बघू शकतो. आणि म्हणूनच मग तिथे भगवंत सांगतायत की प्रकाशामध्ये, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य देखील मीच आहे, आणि पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे, आणि अग्नीतील उष्णताही मी आहे, सर्व जीवातील जीवन शक्ती मी आहे, आणि सर्व तपस्यांचं तप मी आहे, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती. हे मोठ्या प्रमाणावर भगवंत जिथे भगवंतांना जाणू शकतात. हे सर्व शाश्वत गोष्टीपेक्षा शाश्वत आहे, ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत, आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात. मनुष्य बुद्धीशिवाय काहीही करू शकत नाही. आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचे मूळही तेच आहेत, परंतु बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. मग नुसतंच जाणायचंय का, तर ती साक्षात्कारी भावना. आणि म्हणूनच या भावनेने भगवंतांनी सांगितलंय की मग ओंकारामध्ये, शब्दामध्ये, की कशा प्रकारे ती शुद्धता यायला हवीये आणि कशा प्रकारे आपण आपलं सामर्थ्य वाढवू शकतोय. म्हणून जर एखादी माणूस तहानेने व्याकुळ झाला असेल आणि तुम्ही जर त्याला चहा समोर दिला, तर ती व्यक्ती पिईल का हो चहा? ती व्यक्ती पिईल, तुम्हाला वाटतंय चहा? एक मिनिट. ज्या व्यक्तीला खूप तहान लागली असेल आणि त्या व्यक्तीच्या समोर इतर पेय, चहा समोर आणला, तर त्या व्यक्तीचं ती तहान भागणार नाही, कारण त्या पाण्याच्या चवीमध्ये, मग त्या पाणी त्या क्षणी अमृत हो, कुठलंही काही पेय प्यायलं तरी, परंतु ती पाण्याने जी तहान भागणार आहे ते इतर कुठल्याही गोष्टींनी तेव्हा नाही. अशा या पाण्याच्या चवीमध्ये प्रत्यक्ष भगवंत आहेत. ज्या चंद्र सूर्यापासून, ज्या चंद्रातून वनस्पतींचा रस आहे, त्या चंद्रामध्ये मी आहे. मग प्रकाशमय ज्या गोलोक पृथ्वीविषयी, आपल्याला गोलोकाविषयी जाण्याचं आहे, तिथे प्रत्यक्ष भगवंतांच्या चैतन्याने प्रकाश आहे. तिथे सूर्य चंद्रांची देखील आवश्यकता नाहीये. अशा या प्रकाशाची निर्मिती सुद्धा भगवंतांपासून आहे आणि तिथे भगवंतांना बघू शकतात. मग कशा प्रकारे भगवंतांना या भौतिक जगामध्ये, मग ज्या शक्तींविषयी आपण जाणलेलं आहे की परा आणि अपरा, मग जी मोह माया आहे आणि जी योग माया आहे, ही दोन्हीही भगवंतांपासूनच आहे. आणि ज्या परकाने आपण हे जाणलेलं आहे की भौतिक जग काय आहे आणि भगवंतांचं आध्यात्मिक जग काय आहे, की जिथे तात्पुरत्या गोष्टी आहेत, त्या भौतिक गोष्टी, ती अपराशक्ती. मग बघा, ज्या भौतिक प्रकृतीची निर्माण करून त्या जीवाची निर्मिती देखील भगवंतांनी या पराशक्तीमध्ये केलेली. आणि म्हणूनच क्वालिटेटिव्हली आपण भगवंतांसारखेच आहोत, गुणांनी भगवंतांसारखेच आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आपण देव आहोत. भगवंतांनी का गीता सांगितली आहे हो? मग या गोष्टीला हे सगळं ज्ञान दिलंय, त्या ज्ञानाचं आचरण तर करायचंय, पण ही जी पराशक्ती आहे, ही पराशक्ती हे सगळं चालवतीये. आणि या पराशक्तीला, मग ज्या शक्तीला बरेच तत्ववादी, मायावादी लोक भगवंताला त्यांच्या रूपामध्ये, मग ज्या आपण संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन, ज्या भगवान रूपामध्ये भगवंतांशी संबंध प्रकट करू शकतो, अशा संबंध प्रकट करण्यापर्यंत असे लोक जाणू शकत नाहीत भगवंताला. कारण कुठेतरी ते मायावादामध्ये असतात, तर्कवादामध्ये असतात. मग ते म्हणतात पृथ्वीवर येण्यापुरता भगवंत फक्त मनुष्य अवतार घेत आहेत, पुन्हा ते पृथ्वीवरून नाहीसे झाल्यावर ते एका शक्ती रूपामध्ये आहेत. आणि म्हणूनच त्या मनुष्य रूपाला तिथे आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताला तत्वाने ओळखणं, त्या परम तत्वाला जाणणं हे किती जरुरीचं आहे.
आणि म्हणूनच या परा आणि अपरा शक्तीला आपण जाणलं पाहिजे. आणि त्या जीव हा कुठेतरी मार्जिनल, आणि म्हणूनच मग बॉल इज इन युअर कोर्ट, की जीवाला सांगितलंय की मी प्रकृती केली आहे, पण माझा तुझ्यावरती कुठलाही काय म्हणतात ना, फोर्सफुली काहीही नाही. मी फक्त, तू माझा आश्रित आहेस आणि मी सगळ्याला आश्रय देणार आहे. परंतु तुला ठरवायचंय, ज्या प्रकारे 18व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला तेच जाणायचंय की अर्जुनाला ज्ञान दिलेलं आहे सगळं, पण तुला काय करायचंय हे तू ठरवायचं आहेस. म्हणून तुला कुठला मार्ग स्वीकारायचा आहे, तुला या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या बंधनांमध्ये अडकून कुठेतरी ते क्षणभंगूर सुखाची तू कुठेतरी शोध घेत असतील, तर मग ते कठीण आहे. त्या पराशक्तीला, त्या आध्यात्मिक शक्तीला भगवंतांच्या जाणणं, मग ज्या प्रकारे आपल्याला या गुणांचा प्रभाव सुद्धा त्याच्यावरती दिसतो, की ज्या अपरा शक्तीमध्ये मनुष्याची निर्मिती ज्या मार्जिनल कुठेतरी त्या काठावरती आहे, तिथे तो आध्यात्मिक मार्गाने कशा प्रकारे स्वतःला उन्नत करू शकतो, मग तेच ज्ञान आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या ज्ञान आणि कर्म मार्गातून, त्या योगांमधूनच कुठेतरी भगवंतांशी जोडलं जायचं आहे. हरे कृष्ण माताजी. वाचा. हरे कृष्ण माताजी. 7.12 सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. 7.13 त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग अशी लोक मात्र भगवंतांना जाणू शकत नाही. परंतु जसं मी सांगितलं, मग या पराशक्तीचा कुठेतरी जेव्हा प्रभाव आहे, तेव्हाच मनुष्य या पराशक्तीच्या आणि या आध्यात्मिक मार्गावर स्वतःला आणू शकतो. मग ती शक्तीच जर नसेल तर बघा की त्या परम तत्वाला, भगवंतांपासून ज्याची निर्मिती आहे, त्या पराशक्तीला, ती सुपिरियर, ती श्रेष्ठ शक्तीच जर नसेल, तर कशा प्रकारे आपण एखादी व्यक्ती म्हणतो, तर मग हे सगळं जग कुठेतरी मरणोत्तन आहे हो. मग ज्याचं आपण म्हणतो ना की निर्जीव आहे ते, मग ज्या प्रकारे जीव नाही त्याच्यामध्ये, आणि मग जेव्हा त्या एखादी कारचं उदाहरण घ्या, मग ही जी कार आहे त्याच्यामध्ये सगळं पंचमहाभूतांनी ती बनलेली आहे सगळी कार, परंतु तिच्यामध्ये जर तो ड्रायव्हरच बसला नाही आणि ती शक्तीच नसेल, तर कशा प्रकारे ती कार चालू शकेल. मग निश्चितच आपण, मग तो ड्रायव्हर, तो जो आत्मा आहे, परमात्मा आहे, या परमात्म्याची पराशक्ती आहे. आणि म्हणूनच तो आत्मा या परमात्म्याचाच अंश आहे. या भौतिक प्रकृतीमध्ये, या आध्यात्मिक पातळीवर कशा प्रकारे स्वतःला आणायचंय हे कुठेतरी जाणून घ्यायचंय. म्हणून भगवंतांची जी श्रेष्ठ पराशक्ती आहे आणि कनिष्ठ ही भौतिक शक्ती आहे, या भगवंतांच्याच निर्मिती आहेत. परंतु या भौतिक जगामध्ये मग काय होतंय, ज्या प्रकारे आपण म्हटलं की आध्यात्मिक जगामध्ये मग भगवंतांचं जे शरीर आणि आत्मा हा एकच आहे, आणि कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही, कुठल्याही प्रकारचा दुर्गुणांचा किंवा या त्रिगुणांचा भगवंतांवरती प्रभाव नाहीये. म्हणूनच म्हटलंय की सात्विक, राजसिक आणि तामसिक या त्रिगुणांचा प्रभाव हा मनुष्यावर, जीवावरती आहे. परंतु ज्यांनी याची निर्मिती केलेली आहे, या भगवंतांची याचा कुठलाही भगवंत याच्या कुठल्याही अधीन नाहीत, तर ती माया भगवंत नियंत्रित करतायत. मग आपल्याला हा जो कुठेतरी चित्र दिसतं आपल्याला, हे चित्र मी नक्की तुम्हाला दाखवू इच्छिन, की जे आपण आधी बघितलंय. मग या पुढच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी कुठेतरी या टप्प्यांवरून जाताना कशा प्रकारे स्वतःला जपायचं आहे, त्रिगुणांचा प्रभाव टाळण्यासाठी आणि गुणातीत जाण्यासाठी कशा प्रकारे त्या आध्यात्मिक मार्गावरती स्वतःला उन्नत करायचंय. खूप चॅलेंजिंग आहे हो, खूप डिफिकल्ट आहे, खूप कठीण, पण अशक्य नाहीये. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत सात्विक, राजसिक आणि तामसिक
या सर्व गोष्टी, या त्रिगुणांचा प्रभाव सुद्धा भगवंतांपासूनच आहे आणि सर्व काही आहे, परंतु भगवंत याच्या अधीन नाहीत. त्यांच्यावर या त्रिगुणांचा कुठलाही प्रभाव नाही, उलट तेच भगवंतांच्या अधीन आहेत. आणि म्हणूनच त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत अविनाशी असे माझे रूप जाणत नाही. त्या परमतत्वाला कुठेतरी या माया, मोह, लोभ, क्रोध, मद, मत्सर या सगळ्यांनी, या मायेनी, मग ती माया इतकी स्ट्रॉंग आहे हो, कारण ती भगवंतांचीच निर्मिती आहे आणि त्याच्यामध्ये आपण ओढले जातोय. म्हणूनच कुठेतरी कृष्णाचं विस्मरण होतंय आणि कुठेतरी ही मोह माया जेव्हा या सगळ्या जगातल्या बंधनांमध्ये अडकवू इच्छिते आहे, तेव्हा निश्चितच त्या योग मायेपासून कुठेतरी दूर सारलं जात आहे. आणि म्हणूनच त्रिगुणातीत अशा अविनाशी अशा भगवंतांचं जे रूप जाणता आहेत, त्यांना निश्चितच मग कुठेतरी या महासागरातून तरून जाता येईल. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तीन प्राकृतिक गुणाने युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या महासागरामध्ये गट्टांगळ्या खात त्या मायाशक्तीच्या अधीन होऊन, कारण ती इतकी स्ट्रॉंग आहे की ती निश्चितच तुम्हाला कृष्णाला विसरायला लावते. मग कुठेतरी जेव्हा ते विस्मरण होत आहे, तेव्हा त्या पराशक्तीचा भाग असून सुद्धा कुठेतरी त्या अपराशक्तीमध्ये, त्या भौतिक प्रकृतीमध्ये कुठेतरी स्वतःला गुंतवलं जातं. म्हणूनच तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली दैवी मायाशक्ती आहे, परंतु ही जे जाणतोय, मग जो सत्ववादी माणूस सुद्धा जो जाणतो की मी या सुखांनी कुठेतरी या बंधनात अडकतोय, मग स्वतःला आध्यात्मिक मार्गावरती उन्नत करायचं आहे. म्हणूनच भगवंत हात देऊन उभे आहेत, तो आपल्याला दिसत नाहीयेत. या महासागरातून तरुण यायला, पलीकडे न्यायला भगवंत प्रत्यक्ष हात द्यायला तयार आहेत. आणि म्हणूनच भगवंतांच्या आधाराने त्या मायेला सहजपणे तरून गेलं जातं. नमां दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः माया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण माताजी. मग जसं आपण अर्जुनाचा गेल्या अध्यायामधला प्रश्न बघितला की जे अष्टांग योगामध्ये पूर्ण प्रगती साधत नाहीयेत आणि कुठेतरी अर्धवट त्यांची प्रगती होतीये आणि त्यांची अर्धवट ज्ञान होतंय, मग त्यांचं कुठेही नुकसान होत नाही. भगवंत म्हणाले ज्या श्रीमंत आध्यात्मिक घरामध्ये त्यांचा जन्म होऊ शकतो, जेणेकरून त्यांचं आध्यात्मिक मार्गावरती उन्नत होणं कुठेही पुढे त्या 40% जर त्यांनी पूर्ण केलं असेल तर 41व्या टक्क्यापासून सुरू करतात. त्याची जपणूक ही निश्चितच भगवंतांकडून केली जाते. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की कशा प्रकारे भगवंत त्या भक्तीचं रक्षण करतायत, तो भक्त भगवंतांपाशी खूप विशेष आहेत. पण त्याच्या विरुद्ध कोण भगवंताला जाणू शकत नाहीत. मग आपल्याला तेच जाणायचंय आता की या 4 प्रकारच्या व्यक्ती ज्या भगवंतांना जाणू शकतात आणि ज्या 4 प्रकारच्या व्यक्ती या भगवंताला जाणू शकत नाहीत, त्या 4 व्यक्तींमध्ये कुठेतरी दृष्ट, नराधम, राक्षसी, आसुरी वृत्तीची लोक आणि ती नास्तिक प्रवृत्ती धारण करतात आणि ते भगवंतांना शरण येत नाहीत, कारण कुठेतरी तमोभावामध्ये आहेत आणि भगवंतांना ते जाणतायत की मग अशांना कुठेतरी आपण म्हणतो ना आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. त्यांना कितीही मोड केलं तरी मग ते जर जाणू शकत नसले तर ते खूप कठीण आहे. आणि म्हणूनच ते भगवंतांना शरण येत नाही आणि ते कुठेतरी त्या अघोरी गोष्टींच्या मागे लागतात किंवा मग कशा प्रकारे आपण आपला मार्ग साधू शकतो, पण ते कशा प्रकारे त्यांना कठीण जाणार आहे. मग जो आत्मसाक्षात्कारी स्वभाव, मग देहधारी भावनेमध्ये न जगता आत्म्यारूपी भावनेमध्ये जो जगतो, तो निश्चितच भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे भरतश्रेष्ठ अर्जुना,
4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग ज्या 4 प्रकारच्या व्यक्ती बघा, ज्या नराधम आहेत, मूर्ख आहेत, आसुरी प्रवृत्तीचे राक्षस आहेत, ते भगवंतांना कधीही शरण येऊ शकणार नाहीत. परंतु ज्या 4 व्यक्ती, मग त्याचा मार्ग इनिशियली वेगळा असेल, परंतु काहीतरी मिळवण्याच्या दृष्टीने, काहीतरी प्राप्त करण्याच्या दृष्टीने जरी असेल, तरी त्या प्रकारचे पुण्यात्मा हे भगवंतांची भक्ती करू लागतात. कारण कुठेतरी ते जाणण्याचा प्रयत्न करतात, भगवंतांच्या परम तत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतात. आणि मग असे हे लोक कोण आहेत, तर असे आर्त, म्हणजे द्रौपदी माता आपल्याला दिसतीये आणि जे गजराज आपल्याला दिसत आहेत, तर त्या प्रकारे ध्रुव महाराज आहेत खाली, त्याच्यानंतर वाली आहेत इकडे, वरती व्यासमुनींच्या पत्नी आहेत, ज्या शुकमुनींचा जन्म होणार आहे, आणि मग परीक्षित महाराज जे अभिमन्यूचे मुलगा आहे आणि अर्जुनाचा नातू आहे, त्या परीक्षित महाराजांचा जन्म कुठेतरी खूप पुढे जाऊन आपल्याला बघायचंय की त्यांना कुठेतरी शाप मिळालेला होता, आणि तो शाप म्हणजे ब्राह्मणाचा अपमान केल्यामुळे की तू 7 दिवसात मरणार आहेस आणि मग तुला काय हवं आहे, तर ते परीक्षित महाराज अशा वेळेला ज्ञानाला प्रिफर, आणि म्हणूनच त्यांना ज्ञानी म्हटलंय. मग असे हे अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू लोक आहेत, ते भगवंतांच्या निश्चितच भक्तीमध्ये येतात. मग जरी त्यांचं कारण वेगवेगळं असलं तरी निश्चितच ते भगवंतांच्या सेवेमध्ये हजर असतात. आणि अशा या कुठेतरी आर्त म्हणजे संकटामध्ये सापडलेल्या द्रौपदीने जेव्हा परमेश्वराचा धावा केला, तेव्हा दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्यक्ष भगवंत तिचा सांभाळ करायला, तिचा रक्षण करायला आलेले आहेत. ज्या दुर्योधनाने आणि ज्या दुःशासनाने, अशा अतिशय कपट आणि अशा लोकांनी की ज्यांनी आपल्या भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, अशांना तर कुठेतरी, आणि म्हणूनच अशा वेळेला ती द्रौपदी संकटामध्ये भगवंतांचं नामस्मरण करते आणि भगवंतांचा धावा करते. तिथे निश्चितच भगवंत पोहोचतायत आणि आपल्याला दिसतंय की भगवंत वस्त्र पुरवतायत द्रौपदी मातेला आणि कुठल्याही प्रकारचे तिचा अपमान होऊ देत नाहीयेत. त्याच प्रकारे मग अर्थार्थी, मग हे अर्थार्थी कोण, तर आपल्याला त्याच्या चित्रात दिसतंय ध्रुव महाराज, वाली सुग्रीव, ज्या सुग्रीवाने वाल्याविरुद्ध युद्ध करून आपली बायको आणि आपलं राज्य परत मिळालं, परंतु कुणाच्या मदतीने, तर प्रत्यक्ष प्रभूंच्या आशीर्वादाने आणि मदतीने, ज्यांच्या बरोबर मारुती राया होते सुग्रीवांबरोबर, आणि ज्या सगळ्यांनी मिळून त्या गोष्टीला करून कुठेतरी मग युद्ध केलं जातं आणि सुग्रीवाला आपलं राज्य आणि आपली बायको परत मिळते, आणि मग त्या वाल्याचा वध केला जातो प्रभू रामचंद्रांकडून. मग कुठेतरी जरी त्या सुग्रीवाची किंवा कशा प्रकारे त्यांची आपण म्हणतो ना की सुरुवात जरी करताना मला हे हवंय, मला ते हवंय, त्याच प्रकारे जरी असली तरी ती नंतर भक्तीमध्ये परिवर्तित होतीये. ज्या ध्रुव महाराजांचं आपण बघितलं की ज्यांना वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा त्यांना कशी वागणूक दिली गेली, त्या सावत्र मातेकडून कुठेतरी वडिलांच्या मांडीवरून त्यांना हकललं गेलं, आणि ते रडत रडत मलाही तुम्हाला तुमच्या मांडीवर बसायचंय, मलाही तुमचं राज्य हवंय, हे जेव्हा सांगत आपल्या आईकडे जातात, तेव्हा आई सांगते जा तू भगवंतांकडे जा. शंकरांना हा प्रश्न विचारतो, एवढूस लेकरू, ते निश्चितच त्या कुठेतरी त्या चौकशी करण्यासाठी, आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी आणि भगवंतांना विचारण्यासाठी, मग ते राज्य कसं मिळवायचं, त्या यांनी त्यांना चालता त्यांना नारद मुनी भेटतात, आणि मग नारद मुनीने ते ज्ञान संपादन केलेलं आहे. त्यांना मंत्र देऊन त्यांना सांगितलं की मग तुम्ही एवढ्या आधीच सांगून बघितलं की एवढे लहान आहात, तेव्हा आपण ध्रुव महाराज मागे हटत नव्हते, आणि म्हणूनच मग जेव्हा त्यांना मंत्र उच्चार त्यांनी सुरू केला, तेव्हा अगदी काही महिन्यांमध्ये भगवंतांनी ध्रुव महाराजांना दर्शन दिलेलं आहे. आणि मग मात्र ध्रुव महाराज ते बघून अगदी हक्के बक्के, आणि मग ध्रुव महाराजांना म्हणायला लागतं की मला दुसरं तिसरं काहीही नकोय, प्रत्यक्ष आपलं दर्शन झालं आहे हेही मला खूप आहे, आणि मला आता कशाचीही इच्छा नाही. म्हणून सुरुवात जरी काहीतरी मागण्याच्या हेतीनं असेल तरी निश्चितच त्या गोष्टीला लक्षात घ्या की मग ते भक्तीमध्ये रूपांतरित होत आहे.
मग इथे आपल्याला परीक्षित महाराज, जे मी सांगितलं मगाशी ज्याची बॅकग्राऊंड, की परीक्षित महाराज हे अभिमन्यूचे मुलगा आणि त्यांना कुठेतरी त्या ब्रह्मास्त्रापासून धोका होता आणि म्हणूनच मग त्या ज्ञानी लोकांना मग ते ज्ञान घेण्यासाठी ते शुकदेव मुनींकडे गेले. ज्या शुकदेव मुनींना मग ह्या व्यास मुनींच्या पत्नीने शुकदेव मुनींना जन्म दिलेला आहे. परंतु तीही कथा की का त्यांना जिज्ञासू म्हटलंय, कारण कुठेतरी जेव्हा जन्म होऊन मग मी जन्मालाच येत नाही, कारण मला या भौतिक जगामध्ये जगायचंच नाहीये, कारण ती वृत्तीच वेगळी आणि ते इतकं शुद्ध मन की ज्याच्यामध्ये सर्व लोक एकतर समान दिसत आहेत. जे पंडिता समदर्शिना आपण बघितलं की कशा प्रकारे मग सगळ्या गोष्टी एकाच वेळेला एकसारख्या दिसणं, किंवा मग अशा प्रकारे ज्या गोष्टींनी त्रास होणार नाही. मग शुकदेव मुनींना व्यासदेवांच्या पत्नीच्या पोटामध्ये शुकदेव मुनी किती वर्ष होते की ज्यांना बाहेरच यायचं नव्हतं. 16 वर्ष ते त्या मातेच्या गर्भामध्ये होते आणि त्यांना बाहेर यायचं नव्हतं. परंतु प्रत्यक्ष भगवंत आले, तू काळजी करू नको, तू बाहेर ये, आणि ते ज्ञान भगवंत त्याला देतात. आणि ज्या जिज्ञासू वृत्तीने त्याला ते जाणून घ्यायचं असतं ती वृत्ती पण दिसते. आणि म्हणूनच मग ते शुकदेव मुनी परीक्षित महाराजांना जे योग्य ते ज्ञान देत आहे. असे हे अर्थार्थी जिज्ञासू आणि अशा वृत्तीची जी लोक आहेत ती भगवंतांना शरण जातात. जरी त्याची सुरुवात कुठेतरी राज्य मिळवण्याच्या हेतूने असली तरी ते भगवंतांना शरण जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 7.17 यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग कशा प्रकारे ज्ञानात मग हे ज्ञान संपादन करून त्याचं आचरण झालं पाहिजे. जो सदैव शुद्ध भक्ती सेवेमध्ये मग्न असतो, मग या शुद्ध भक्ती सेवेमध्ये स्वतःला इतकं पूर्णपणे डेडिकेट करणं, आणि हे सगळ्यांना शक्य नसतं. परंतु हे भगवंतांना का, कारण भगवंत अशा लोकांविषयी सांगतायत की जे सदैव शुद्ध भक्तीमध्ये मग्न असतो, कारण ज्यांना भगवंत प्रिय आहेत आणि भगवंतांनाही ते प्रिय आहेत. अशा प्रकारे मग असे लोक ज्ञानामध्ये जिज्ञासू वृत्तीने भगवंतांना जाणू इच्छितात. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग जसं आपण आधीचं जन्म कर्मच मे दिव्यम, की या भगवंतांसाठी जाणण्यासाठी भगवंतांना अनेक जन्म मृत्यू नंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचं परम कारण असल्याचं जाणून मला शरण येतो. म्हणजे कुठेतरी या भौतिक प्रकृतीमध्ये प्रत्यक्ष मनुष्याने भगवंतांशी संबंध जोडणं हे किती आवश्यक आहे, आणि नाही तर भगवंतांशी कशा प्रकारे त्या ज्ञानातून अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू हे लोक कशा प्रकारे भगवंतांना कारणांचं कारण मानतात आणि भगवंतांना शरण जातात. मग ज्या प्रकारे तो दुर्लभ आत्मा की कशा प्रकारे जी व्यक्ती भगवंतांना अशा प्रकारे जाणू शकते असे अत्यंत दुर्लभ व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्ती काय जाणतात तर हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी परमात्मा रूपाने 7.20 ज्याचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. 7.21 मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ज्या अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू मग ज्यांना ते ज्ञान मिळवण्याची ओढ आहे, कुठेतरी मी कोण आहे
मला काय माझं ह्या पृथ्वीवरती जन्म घेऊन आणि हे सगळ्याची जेव्हा मनात उत्सुकता आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हाच ते आध्यात्मिक मार्गावरती स्वतःला आणू इच्छितात. म्हणून तो श्रद्धा, त्या टप्प्यावरती, भक्तीच्या टप्प्यावरती श्रद्धा, आणि मग ज्या नवविध भक्तीच्या सेवा मी सांगितल्या, कशा प्रकारे मनुष्य या भक्ती सेवेच्या माध्यमातून भगवंतांशी जोडला जातो. आणि म्हणूनच मग त्या श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, स्मरणम, वंदनम, पाद्य सेवनम, साख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम, अशा प्रकारे या नवविध भक्तीच्या सेवा आहेत. मग त्या भक्तीच्या सेवा तुम्ही म्हणाल की रोज करणं आवश्यक नसतं, परंतु ज्या भक्तीच्या सेवांमधून आत्ताही तुम्ही काय करताय हो, सेवाच, की श्रवण करताय, माझं कीर्तन करतेय मी, ज्या भौतिक कामनांनी ज्यांचं ज्ञान हरवलेलं आहे ते अन्य देवी देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट, मग कशा प्रकारे अघोरी विद्यांचं सुद्धा पालन केलं जातं आणि मग जे आवश्यक आहे त्याच्या कुठेतरी पलीकडे जाऊन त्या गोष्टी केल्या जातात आणि म्हणूनच आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचं पालन करतात, की जे भौतिक कामनांनी आणि जे अन्य देवी देवतांना, मग आपण आधीही बघितलं हा विषय खूप नाजूक आहे, मग अन्य देवी देवतांना शरण गेलं जातं, की जे सर्वोच्च नियंत्रक, ज्या शांती सूत्रामध्ये आपण बघितलं 5व्या अध्यायामध्ये, 4थ्याही अध्यायात आपण यांचे उल्लेख बघितले, मग जे सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि जशा प्रकारे हे सर्व देवी देवतांची पूजा केली जाते तरी ते यज्ञ विष्णूलाच अर्पण केले जातात. आणि म्हणूनच ज्या भौतिक गोष्टींनी, मग ज्या भौतिक गोष्टींनी ज्या गोष्टी आपल्या कामनांनी हरवलेलं आहे ज्याचं ज्ञान, ते अन्य, ते मला मग दुर्गा मातेला मला शक्ती दे, लक्ष्मी मातेला मला पैसा दे, मग कुठेतरी ते क्षणभंगूर, मग हे सर्व देवी देवता भगवंतांच्या खूप निकट आहेत आणि म्हणूनच ते प्रत्यक्ष भगवंतांची स्तुती करतात, ज्या शिवांच्या तोंडून भगवंतांची स्तुती येते. आणि अनेक अनेक देवी देवता आहेत की ज्यांना माहिती आहे की की काय काय आवश्यक आहे आपल्या भक्ताला ते निश्चितच पुरवलं जातं, परंतु तेच जर कृष्णाच्या मार्फत आलं जातं तेव्हा ती कृष्ण भावनेने करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच विशिष्ट प्रकारच्या विधिविधानांचं पालन करून जर देवी देवतांना शरण गेलं तरी पण त्यांची श्रद्धा दृढ करण्यासाठी ती कृष्ण भावना मनामध्ये जागृत होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्या सर्वाचं पालन करताना कुठेतरी ती भावना महत्वाची आहे. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. जेव्हा मनुष्य देवतांची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढ करतो. मग जे काही करायचं आहे नामस्मरण ते मनापासून आलं पाहिजे. जेव्हा कृष्ण भावनेने ते कराल तेव्हा निश्चित कृष्ण त्याची काळजी घेईल. आणि म्हणूनच मनुष्य विशिष्ट देवताची पूजा उपासना करण्याची इच्छा करतो आणि त्या देवतेनुसार त्यांची श्रद्धा पण दृढ करतो, जेणेकरून त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. सॉरी, हरे कृष्ण. दिसतीये स्लाइड? हो हो. 7.22 अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7.23 अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. एक सेकंद, हे चार्जिंग कमी झालंय, मी जरा चार्जर आणते माझा. आपल्याला 5 मिनिटं झाला, शेवटचाच अध्याय, शेवटचा श्लोक आहे. 1 सेकंद द्या मला.
आणि म्हणूनच ज्या देवी देवतांची पूजा केली जाते त्या देवी देवतांची पूजा करणं हे कुठल्याही प्रकारे गैर मानलं जात नाही, कारण भगवंत सांगतायत की त्या सात्विक बुद्धीनी मग असे लोक देवी देवतांची खरी पूजा करतात. मग ज्या पूजा आपण बघितल्या याच्याही आधी की जे लोक नराधम आहेत किंवा जे तामसी वृत्तीचे आहेत त्या काही अघोरी गोष्टीच्या पण उपासना करतात आणि मग त्या अशा उपासना की ज्यांनी इतरांना कुठेतरी त्रास दिला जातो आणि इतरांचं कुठेतरी वाईट चिंतलं जातं, अशा प्रकारच्या सुद्धा उपासना करणारे तामसी वृत्तीचे लोक असतात. आणि म्हणूनच मग भगवंत सांगतायत की जे सात्विक वृत्तीचे लोक आहेत, ज्या त्रिगुणांचा प्रभाव असतो आणि अनेक देवी देवतांची पूजा म्हणजे प्रत्यक्ष शिवांची पूजा करतात, अनेक इतर देवतांची जिथे प्रत्यक्ष शंकरच विष्णूची उपासना करतात, ज्या भागवतामध्ये भगवंतांची स्तुती करतात, प्रत्यक्ष ब्रह्मा ज्यांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे तेही भगवंतांची स्तुती करतात, अशा या सगळ्यावरती निश्चितच श्रद्धा निर्माण करणं आणि ती श्रद्धा दृढ करण्यासाठी ती कृष्ण भावना भावित कर्म करणं आणि कृष्ण भावना स्वतःमध्ये निर्माण करणं आणि ती जोपासणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मगच त्या पूर्णपणे त्या उपासनेमध्ये आपण स्वतःला समर्पित करू शकतो, आपली ती श्रद्धा दृढ करू शकतो. तिथे कुठेही मिथ्याचार नसेल, मग कुठेतरी वरवरचेपणा नसेल, ती श्रद्धा असेल, ती उपासना असेल, ती मनापासून असेल कुठेतरी. आणि म्हणूनच परमात्मा रूपाने जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो आहे, त्या प्रत्येकाच्या जेव्हा मनुष्य ज्या निवास करणारा मनुष्य जेव्हा या इतर देवतांची पूजा करतो तेव्हा त्या परमात्म्याच्या अस्तित्वाने आणि त्या कृष्ण भावनेने तो निश्चितच ती श्रद्धा दृढ करू शकतो. आणि म्हणूनच ती श्रद्धा की जिथे प्रत्यक्ष देवी देवता सुद्धा भगवंतांची स्तुती करता आहेत, अशा प्रकारे हरे कृष्ण वाचलाय तुम्ही, अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित मग ज्या लक्ष्मी मातेकडून मला धन हवंय म्हणून लक्ष्मीची पूजा, मग दुर्गा मातेकडून शक्तीची पूजा, बुद्धीसाठी गणपतीची पूजा, सरस्वती मातेची पूजा, अशा सगळ्या पूजा केल्या जातात. आणि आपले इच्छित भोग, मग इच्छित गोष्टी, कुठेतरी फळांची अपेक्षा आहेच, मग ते सकाम कर्मामध्ये अडकलेलं आहे आणि हे लाभ वस्तुतः भगवंतच प्रदान करत असतात हे जाणून घ्यायचा. ज्या भगवंतांची ज्या विश्वरूप दर्शनामध्ये आपण बघणार आहोत की जिथे देवी देवतांचा समावेश सुद्धा भगवंतांमध्ये आहे आणि ज्या विराट रूपामध्ये आपण देवी देवतांचा अवशेष, देवी देवतांचं सुद्धा तिथे उपस्थित असणं समावेश बघतो, तिथेच आपल्याला कळतं की यापासून भगवंतांपासूनच या गोष्टींची निर्मिती आहे. आणि परंतु अल्पबुद्धी लोक जे असतात ते देवतांची उपासना, मग ते देवतांची उपासना कशा प्रकारे करतात, कारण ते ज्ञान, ती भावना, ती कृतज्ञतेची भावना नसून फक्त मला हे हवंय, मला ते हवंय, मग त्या सकाम कर्मातील फळांसहित कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी हव्यात. आणि म्हणूनच अशी फळं ही कुठेतरी मर्यादित आणि अनित्य, मग ती क्षणभंगूर असतात. देवतांचे उपासक देवलोकांची, मग जे कोणी देवी देवतांची पूजा करतायत त्यांना स्वर्ग प्राप्ती होते, त्यांना वरच्या लोकांची प्राप्ती होते. परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत, जे कृष्ण भावनेमध्ये दृढ आहेत आणि कुठेतरी जेव्हा या श्रद्धा, भक्ती, भजन क्रिया, साधू संग, अनर्थ निवृत्ती, अनासक्ती, आसक्ती, भगवंतांवरचं प्रेम, रुची आणि भाव आणि प्रेम शक्ती या सगळ्यांमध्ये जेव्हा कुठेतरी स्वतःला मार्गस्थ करतात तेव्हा निश्चितच ते कुठेतरी भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जे मी सांगितलं की मायावादी, तर्कवादी, जे स्वतःच तत्वज्ञान, मी म्हणेन ती पूर्व दिशा, मी जे आहे ते माझं ज्ञान, माझ्या ज्ञानाने, मग प्रत्यक्ष भगवंतांचं जे उपदेश आहे ते ज्ञान, हो, आपल्या अल्पबुद्धीला जे पटतं आहे ते ज्ञान कसं म्हटलं जाईल. आणि म्हणून आपल्या अल्पबुद्धीने ते ज्ञानाचा अभाव असल्यामुळे
कुठेतरी भगवंतांना निराकार असल्याचं जाणवलं जातं आणि ते व्यक्तित्व आत्ता धारण केलेलं आहे पृथ्वी तलावरती येताना आणि मग त्यांच्या अज्ञानामुळे हे माझं अविनाशी, जिथे प्रत्यक्ष अजन्म आहेत भगवंत, अद्वितीय अविनाशी आहेत, ज्यांचा आत्मा आणि शरीर हे एकच आहे आणि ते कुठेही जन्म नाही तर ते प्रकट होत असतात प्रत्येक युगामध्ये. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि म्हणूनच जे कोणी हे अनुपम दिव्य आणि अद्वितीय असे रूप जाणत आहेत ते भगवंतांचं रूप जाणू कोण शकत नाही, ते अल्पबुद्धी. पण ज्यांना हे ज्ञान घेतलेलं आहे, ज्यांनी ही कृष्ण भावना आणि स्वतःला आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये घातले, ते निश्चितच भगवंतांना जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे. 7.25 मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7.26 अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मूढ अज्ञानी लोकांसमोर भगवंत, मग ज्या आपण पुढे जाऊन 10व्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष विश्वरूप दर्शन भगवंत अर्जुनाला देणार आहेत, परंतु ज्यांच्या विभूती बघणार आहोत आणि त्यांच्यासाठी मग ज्या संबंध, अभ्युदय, प्रयोजन अशा प्रकारचा ज्या संबंध आपण प्रस्थापित करतो, तो संबंध प्रस्थापित या मूढ अज्ञानी लोकांशी भगवंत करूच शकत नाही. कारण त्यांच्यासाठी ते अप्रकट असतात, निराकार असतात, कारण त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या अभावामुळे ते भगवंतांचं हे परम तत्व जाणू शकत नाही. अशांसाठी भगवंत अप्रकटच राहतात आणि म्हणूनच जे अजन्मा अच्युत भगवंत आहेत ते जाणतात, ते जाणूच शकत नाहीत. मूढ आणि असे विमूढात्मा असलेले लोक आणि नराधम असलेले, राक्षस असलेले, जे आपण आधी बघितलं, असे लोक भगवंतांना जाणू शकत नाही. ज्या विश्वरूप दर्शनामध्ये भगवंत प्रत्यक्ष सांगतायत की भूतकाळात घडलेलं, भविष्य काळात काय घडणार आहे, मग हे युद्ध तू का करतोयस, हे भगवंत जेव्हा सांगणार आहेत तेव्हा ते निश्चितपणे तुम्हाला ऐकायला मिळेल की मग ज्या सगळ्यांचा नाश झालेला आहे आणि तू फक्त एक निमित्त मात्र आहेस. या सगळ्यांना मी ठार मारलेला आहे, परंतु तुला कुठेतरी निमित्त मात्र बनून तू या युद्धाला सामोरं गेलं पाहिजेस. आणि म्हणूनच मग भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. या सर्व जीवांना मी जाणतो, परंतु मला मग भगवंतांना कोण जाणतो, तर ज्या परम तत्वाला खूप खूप दुर्मिळ लोक जाणू शकतात, असा तो दुर्मिळ आत्माच भगवंतांना जाणू शकतो. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाले आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्या पुण्य कर्मांविषयी मी सांगितलं, मग योगक्षेमम वहाम्यम, ज्या आधीच्या जन्मी पण केलं असेल किंवा या जन्मी, मग ते भोग कशा प्रकारे भोगायला लागतात ह्याची गुंतागुंत आपण जाणलेली आहे. ज्यांची पाप कर्म पूर्ण नाहीशी झालेली आहेत, ते द्वंद्व रूपी मोहातून मुक्त होतात. मग कुठल्याही प्रकारचं जर ते वाईट कर्म करत नसतील आणि त्या भावनेमध्ये नसतील, तर निश्चितच त्या मोहातून ते मुक्त होतात आणि दृढ निश्चयमध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होऊ शकतात. मग कशा प्रकारे असे पाप केलेली ज्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की मग ज्या वाल्याचा वाल्मिकी झाला, ज्या मृगारीचा मृगारी ऋषी झाला, अशी ही कथा एकच मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांनी पापी गोष्टी आधी केलेल्या आहेत, परंतु त्या पापाचा प्रभाव जेव्हा भक्तीमध्ये आल्यानंतर त्या पापाचा प्रभाव कसा नष्ट होतो ते जाणून घ्यायला ही गोष्ट निश्चित ऐका. मग नारद मुनी, एक मृगारी नावाची व्यक्ती होती आणि मृगारी आणि त्याची पत्नी असे तिथे राहत होते जंगलामध्ये. आणि हा मृगारी जाणा येणाऱ्या प्राण्यांना अर्धमेला मारत असे.
त्यांचं कातडं घेण्यासाठी त्यांना अर्धमेल मारलं जात असे, जे किती घृणास्पद कार्य होतं. एक दिवस जेव्हा नारद तिकडून जात असतात तेव्हा ते मृगारीला हे करताना बघतात आणि ते म्हणतात की तू हे किती भयंकर काम करतोयस, तू किती मोठं पाप करतो आहेस आणि याची निश्चितच परिणिती चांगली होणार नाही. आणि म्हणूनच मग जेव्हा मृगारींना हे सांगितलं जातं आणि मृगारी म्हणतात की मग त्यांना नारद विचारतात, तू का हे गोष्ट करतोय, अत्यंत वाईट अशी गोष्ट तू करतो आहेस. मग तेव्हा मृगारी उत्तर देतात की माझ्या वडिलांपासून हे करत आलोय आणि मी जर केलं नाही तर मी कशा प्रकारे माझ्या कुटुंबाची उपजीविका कशा प्रकारे त्यांचं रक्षण करू आणि त्यांची पोटं कशी भरू, तर ही माझी डेली माझं हे याच्यावरच मी जगू शकतो. मग हे ऐकल्यानंतर नारद मुनी म्हणतात हे खूप घृणास्पद कार्य आहे आणि म्हणूनच तू हे सोडून दे आणि तू सत्संगाला तू नामजप कर. आणि म्हणून मग तू गावाच्या बाहेर तो मृगारी तयार होतात आणि गावाच्या बाहेर ती पती आणि पत्नी एक कुटीर बांधतात आणि तिथे राहतात आणि सगळ्या गोष्टी सोडून आलेल्या असतात आणि तिथे येऊन ते आपली जागा ठरवतात आणि त्याप्रमाणे राहायला लागतात. मग काही गोष्टी या गावकऱ्यांपर्यंत जातात. एक वाटमारी जो आहे त्याचा कुठेतरी बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आणि हे बघण्यासाठी, त्या योगीला बघण्यासाठी अनेक लोक तिथे गर्दी करायला लागतात. मग ते नुसत्या हाताने येत नाहीत, तर ते काहीतरी बरोबर घेऊन येतात. मग खायचे प्यायचे जे काही जिन्नस असतात ते त्यांच्यासाठी परत घेऊन येत असतात त्यांच्यासाठी. आणि मग अशा प्रकारे मृगारींना काहीही कमी पडत नाही. जे नारद मुनींनी सांगितलेलं असतं, त्यांची पत्नी म्हणते, अहो हे तर आपल्याला आधी मिळायच्या त्याच्याही खूप पटीने अधिक मिळतंय बघा. आणि म्हणूनच मग प्रत्यक्ष नारद मुनी जेव्हा ही गोष्ट सांगतात तेव्हा त्यांना पटते आणि मग पुढे जाऊन अनेक गावकऱ्यांना ते मोठ्या प्रमाणावर जेवण देतात आणि मग तो महाप्रसाद सर्वांना वाटला जातो. असे हे मृगारी स्वतःला त्या मार्गावरती आणतात आणि त्या संन्यासाच्या मार्गावरती आणून ते सर्वाचा त्याग करून, म्हणजे ज्या गोष्टींची जबाबदारी आहे ती स्वीकारून, परंतु वाईट गोष्टींचा त्याग करून कुठेतरी त्या सन्मार्गातून स्वतःला नेत असतात. आणि मग अशाच वेळेला नारद मुनी जेव्हा तिथून जातात आणि मग ते पती पत्नी त्या गावाच्या बाहेर अशा प्रकारे सर्व गावकऱ्यांचं त्यांना ज्ञान देऊन आणि मग तो प्रसाद देऊन ते सर्व गावकऱ्यांना, त्यांना सुद्धा पुरत असतो आणि सगळ्या गावकऱ्यांनाही ते वाटलं जातं आणि मग ती त्यांची उपजीविका केली जाते. हे सगळं चालू असताना मग नारद मुनी एकदा तिकडून जात असतात, पुन्हा तिकडून नारद मुनी जात असताना त्यांचं लक्ष या मृगारींकडे जातं. बघा किती काया पालट आहे, हा सुद्धा मृगारीच आहे आणि हा सुद्धा हे आहे की मृगारी ऋषी आहेत जे बसले. आणि म्हणूनच मग जेव्हा मृगारींना जेव्हा नारद मुनी बघतात तेव्हा मृगारी काही गोष्टी अंथरत असतात तिथे आणि आपला सुद्धा काही खांद्यावर टाकलेला पंचा असतो तो ते तिथे अंथरतात. का अंथरतात? तर कारण समजल्यावर तुम्हाला खरोखर कुठेतरी अंगावर काटा येतो आपल्या, की मग तिथे असलेल्या मुंग्यांवर पाय पडू नये आणि त्यांना इजा होऊ नये म्हणून ते पांघरून तिथे अंथरतायत, की जेणेकरून तुमचा पाय त्या मुंग्यांवर पडून त्यांचा प्राण जाऊ नये. इतका माणसामध्ये बदल होऊ शकतो, ज्या मृगारीचा मृगारी ऋषी बनतो आणि म्हणूनच मग तो स्वतःला त्या सेवेमध्ये झोकून देतो. अशा प्रकारे या मृगारी ऋषींना जाणण्याचा, मग जरी पाप केलेली असले पूर्वी असेल तरी त्याचा प्रभाव उरत नाही आणि निश्चितच तुम्ही त्याच मार्गावरती पुढे जाऊ शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 7.30 पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जे मतपरायण झालेले आहेत, ज्यांनी स्वतःला आत्मसाक्षात्काराची भावना स्वतःत उत्पन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे, भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रण, सर्व यज्ञाचा अधिष्ठाता,
आणि म्हणूनच भगवंत जो या सर्व जगताचा अधिष्ठाता आहे, ज्या 8व्या अध्यायामध्ये उद्या आपल्याला बघायचंय, 11व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायचंय, त्या संज्ञा लक्षात घ्यायचंय. अधिष्ठाता याची उद्देश उद्याही झालेला आहे की कशा प्रकारे सगळे यज्ञ विष्णूला अर्पण केले जातात आणि मग त्याचं अधिष्ठान हे भगवंतांकडे दिलं जातं. आणि म्हणूनच अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा भगवंतांची मृत्यूसमयी जेव्हा स्मरण केलं जातं, ते स्मरण कशा प्रकारे केलं जातं, कारण इतके वर्ष वयाच्या जर लहान वयापासून भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला आणि मग या भक्तीमध्ये स्वतःला लीन करू इच्छिलं, तर निश्चितच भगवंतांची स्मरण, भगवंतांना मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करू शकतात. मग या बाबतीत आपण उद्या 8व्या अध्यायात जाणणार आहोत की मग भगवंतांचं मृत्यू समयी स्मरण करण्यासाठी काय आवश्यक आहे. हरे कृष्ण. इति सप्तमोध्याय समाप्तः. थोडा टेक्निकल इश्यूज काही आहे, मला माहिती नाही, पण आवाज येतोय माताजी माझा व्यवस्थित? हो येतोय. नाही, आता म्यूट झाले, पण हा काहीतरी खटखट वाजून तर टेक्निकल याच्यामध्ये मध्ये मध्ये मला थोडा ब्रेक झाला, पण क्षमस्व त्याच्यासाठी. हरे कृष्ण सगळ्यांना. आणि आता सप्तमोध्याय समाप्त झालेला आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर निश्चित विचारू शकता. हँड रेज करू शकता. बरेच कमी जण येत आहेत. आपल्याला दिवाळीचं कारण असू शकेल, उद्या सुद्धा मग सुट्टी द्यायला पाहिजे. ऍक्च्युली बघूया आपण कसं करूया ते. कुणाला प्रश्न आहेत काही? नसतील तर आनंद आहे. जाणून घेतलाय का हा 7वा अध्याय? मी प्रार्थना म्हणते. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिद्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सगळ्यांनी एकदा महामंत्र म्हणूया. कुणाला काही प्रश्न आहेत? नाहीत माताजी कोणाकडे. नाही येत ना कोणाला काही? ठीक आहे, आपण सगळ्यांनी एकदा महामंत्र म्हणूया. हो चालेल. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम राम हरे राम 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 हरे राम हरे राम हरे हरे. कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण. मी म्यूट झाले होते मला वाटतं. म्यूट हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण. सगळ्यांना समजलंय सगळं? काही प्रश्न आहेत कुणाला? सगळ्यांना अध्याय, कारण आता पुढचे सगळे आपले भक्तीचे अध्याय आहेत. 7 ते 12 खूप सुंदर असे भक्तीचे अध्याय आहेत आणि या भक्तीच्या मार्गाला आपण जास्तीत जास्त सखोल प्रमाणात जाणणार आहोत. उद्या आपण क्लासला सुट्टी देऊया. परवाचं कसं आहे मी कळवते. हा आठवड्यामध्ये थोडंसं कमी जास्त राहील, पण आपण सगळे अध्याय व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. कुठलीही घाई केली जाणार नाही, कारण आता भक्तीच्या अध्यायामधलं सुद्धा ज्या संज्ञा आहेत, जे ज्ञान आहे, हे अत्यंत तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्याच्या व्यवस्थितपणे मला कुठेही घाई न करता 2-2 अध्याय वगैरे मला घ्यायचे नाहीये. तर आपण 1-2 सिलेबस लागले तर ब्रेक घेऊन आपण पुढे जाऊया. ठीक आहे. हो माताजी. हरे कृष्ण. आणि हरे अध्याय छान आहेत, शिवाय भक्तीचे छान आहेत ना, सगळ्यांचेच भक्तीचे ऐकण्यात आले सगळे पाहिजे. सुंदर अध्याय आहेत. नक्कीच सगळे खूप चालेल. सुंदर अध्याय आहेत. त्यामुळे हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे हॅपी कृष्ण. दिवाळी. हरे कृष्ण. धन्यवाद माता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.